उद्या ना 4 मे म्हणजे माझा वाढदिवस. वाढदिवस म्हटलं की ना असं वाटतं की सरप्राईज आणि पार्टी वगैरे असं सगळं आठवतं. पण माझ्या बाबतीमध्ये ना खरं तर हा दिवस फारसा बरा नाही जात बरं का. कारण की जन्माला आली त्यावेळेला दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली आणि तो सगळ्यात मोठा गुन्हा ठरला. घरच्यांना फारसा आनंद झालेला नव्हता. बरं त्याहून असं वाटलं की ठीक आहे चला बाबा, मोठं झाल्यावर तरी आपले बड्डे वगैरे सेलिब्रेट होतील. कारण लहान असताना त्या गोष्टीची खूप आवड असते. पण त्याच्यात परमेश्वराने मे महिन्यात जन्माला घातलं म्हणजे शाळेमध्ये जाऊन चॉकलेट वाटायचं काही गरजच पडली नाही. बरं उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे मामाच्या गावाला गेलेले असतात, त्याच्यामुळे मित्रमैत्रिणी घरी बोलवणे बड्डे सेलिब्रेट होण्याचा काही संबंध आलाच नाही. त्यानंतर असं वाटलं जाऊ द्या, लग्नानंतर नवरा आपला बड्डे सेलिब्रेट करेल. तर नवरा इतका महान निघाला बिचारा की त्याला बड्डेच्या तारखाच लक्षात राहत नाही. म्हणजे कधीच त्यांच्या डोक्यात राहत नाही की कुठली तारीख असते. लग्नाची तारीख विसरून जाता, पोरांच्या बड्डेची तारीख विसरून जाता. पण काही असं म्हणजे वाटलंच नाही की बड्डे सेलिब्रेट होईल. पण ह्या 33 वर्षाच्या आयुष्यात ना 2 बड्डे खरंच लक्षात राहण्यासारखे राहिलेले. एक तर बड्डे माझ्या लेकरांनी केला होता, म्हणजे दोन्ही मुलींनी आणि बहिणीच्या मुलांनी मिळून आहे ना इतकं छान असं बिस्किटांचा केक वगैरे बनवला आणि त्या केक पनीर बिर्याणी बनवली माझ्यासाठी माझ्या दीदूने आणि असं करून मस्त माझा बड्डे सेलिब्रेट केला. माझ्यासाठी तो लाईफमधला सगळ्यात बेस्ट बड्डे ठरला. त्यानंतर एकदा लहान सासूबाईंच्या घरी गेलेलो होतो आम्ही, चुलत सासूबाई आहेत माझ्या. त्यांना खूप उशिराने कळलं होतं की अच्छा आज आपल्या सुनबाईचा बड्डे. आणि त्यांनीसुद्धा तसंच, आता खेडेगाव असल्यामुळे ना दुकानं वगैरे बंद झालेली असतात लवकर, पण तरीसुद्धा त्यांनी ना 12 वाजेच्या आत बिस्किटांचा केक वगैरे बनवून तेव्हाही माझा बड्डे सेलिब्रेट केला. खरं सांगायला गेलं ना आज एका गोष्टीचं जास्त दुःख वाटतं माहिती का, म्हणजे महिन्याला साधारण 15-20 हजार रुपये कमवतो, त्यामुळे 200 रुपयाचा केक आणू शकतो. पण स्वतःसाठी आणण्यात ती मजा नाही राहत. असं वाटतं कोणीतरी आपल्यासाठी करावं. आणि खूप अशी इच्छा असते की कधीतरी आपलाही बड्डे होईल का. पण ठीक आहे, कदाचित ते परमेश्वराला मान्य नसेल म्हणून मग त्या गोष्टीचा विषय सोडून दिला. आता फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवलेली की ह्या 33 वर्षाच्या लाईफमध्ये ना 2च वेळा चांगले छान असे आठवणीत राहतील असे बड्डे सेलिब्रेट झालेले आहे. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की आनंद फार कमी काळ तुमच्याकडे असतो आणि तो आनंद तुम्हाला जगता आला पाहिजे. तो खूप महत्त्वाचा आहे. खरंच खूप जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती की तुम्ही आनंदी राहणं. म्हणजे बघा ना 33 मधले 31 बड्डे लक्षातच नाही कोणाच्या, अशी ही तारीख गेलेली आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. माझी काय कधी कोणावर नाराजगी नसते. आणि शेवटचे 2 शब्द स्वतःसाठी, हॅपी बड्डे टू मी.